येवकार हा समृता खणगावकर, सुरेखपुराचे हेडलाईन्स। वाढत चल्ल्यात झाडा पडपाच्यो घडणुको, डिझास्टर मॅनेजमेंटाक वाडोवन दियात फंड, विधानसभेत मागले बहुतेक आमदारांनी, पावना सध्याचो निधी। वास्को शांतीनगरांतल्या गणपती देवळा कुशीक पार्क केल्ले बसीक उजो, कोणाक जाली ना दुखापत, पूण बसीचो लासून गोबोर, उजो पालोवपी दळान आटापात हाडलो उजो। बांबोळेत गोमेको भायल्या रस्त्यार फोंड, जेट पॅचरांनी घातिल्ले डामर गेले व्हांवून, लोकांक सोडल्यात मरणाच्या दारांत। आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान। डिझास्टर मॅनेजमेंट करता तरी कितें हो प्रस्न कितलेशेच पावसाळे गेले लोकांक सतायता। पावसात झाडां पडून घरां मोडटात, लोक मरतात, लायट वतात, लोक काळखात उरतात, सदच्या वेव्हारांचेर भोव परिणाम जाता। जाणट्यांपासून ते विद्यार्थ्यां मेरेन आनी गृहिणी पासून ते लघु उद्योजकां मेरेन देखून ह्या प्रस्नाक महत्व, पूण निमणे मेरेन समाधान करपी जाप प्रस्न विचारपी दोतोर चंद्रकांत शेटयेक मेळिना। तुमचे जे उत्तर दिला तुमच्या आणि डेप्युटी कलेक्टर उत्तर दिला, केसीस डिस्पोज केला, ऍक्शन टेकन रिपोर्ट घेऊंक ना, म्हणजे झाड कट कर म्हटलं। आता कोणी कट करपाचें हे झाड, दॅट इज इम्पॉर्टंट। आमकां ते प्रॉब्लेम सॉल्व जावपाक जाय। स्पीकर सर, हांव मिनिस्टराक हेच सांगूंक सोदता, 50,000 फॉर द म्युनिसिपालिटी आणि 25,000 फॉर द पंचायत इज रियली व्हेरी व्हेरी लेस। जो फंड तुम्ही दितात तो व्हेरी नेग्लिजिबल आसा। म्हाका काल एक झाड पडलें, ते एकूच झाड तेणे कट करपाक 28,000 रुपया सांगले, एकूच झाड। मागीर कशें मॅनेज करपाचें? ह्या तरेन हांव म्हणटा स्पीकर सर, डिझास्टर मॅनेजमेंट फंड जो आसा न्हू, इट डिपेंड्स, ज्या वर्सा काही वर्सां चड दिवपाक जाय ना तेन्ना तो उरता। अशें करून कॅबिनेटान डिसिजन घेवन तो एक्स ग्रासिया म्हणून सर सँक्शन करपाक जाय। भौशीक सुवातांनी रस्त्या कुशीक पडपाचे वाटेर आशिल्ल्या झाडांचे त्या विभागाचे डेप्युटी कलेक्टर इन्स्पेक्शन करता, केल्या उपरांत कितें एक्शन घेता, धोक्याची झाडां खांदयो काडपाक लागपी फंड उपलब्ध आसा हय, आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटयेन विचारिल्लो प्रस्न पिडेस्त गोंयकारांचे प्रतिनिधित्व करपी। आयकात बाबूश आनी दोतोरां मदली प्रस्न उत्तरी। म्हज्या बिचोली तालुक्यात आज सकाळचो डेटा अराउंड 200 झाडां जाल्ली आसा। काल एका दिसाक इटसेल्फ 22 झाडां पडलेली आसात। आणि ही झाडां पडल्यामुळे कितें जाता तर खूबशी कोणाच्या घरार पडटा, इलेक्ट्रिकल पोलाचेर पडटा, कोणाच्या गाडयेर पडटा, आणि अनफॉर्च्युनेटली तुमच्या मतदारसंघात जाल्ले आसा की चलयेचेर पडून ती हे जाल्ली आसा। सो त्या खातीर हो जो प्रश्न आसा तो खूब इम्पॉर्टंट आसा, आमी हेचेर सिरियसली पळोवंक जाय। म्हजो सगळ्यात पयलो क्वेश्चन आसा, म्हाका जशें तुम्ही उत्तर दिल्यात की तुमच्या डेप्युटी कलेक्टरान झाडां इन्स्पेक्ट केला आणि डिस्पोजय केल्यात, म्हणजे हे केला, ऑर्डरय दिल्यात। जी झाडां पब्लीक जागेर आसात, रस्त्या कुशीक आसात आणि खंय आसा जी पब्लीक जागेर, ती झाडां तुमचे डिझास्टर मॅनेजमेंट किंवा डेप्युटी कलेक्टर अशी कितें ती इन्स्पेक्ट करता काय, आणि इन्स्पेक्ट करून त्याचेर कितें एक्शन घेता काय, आणि एक्शन घेवपा खातीर ताचे कडेन फंड आसा काय, हाचेर म्हाका डिटेल आन्सर जाय। Usually all these trees are concerned. It belongs actually, the onus is actually on the local bodies. Now as far as Bicholim is concerned, you have got a municipality. These are the people who are primarily responsible basically to identify all the trees and all. And then if anything is necessary, then they got to contact the deputy collector. But they themselves has got the powers basically. Under section 177D and section 215(3) Goa Municipalities Act 1968, the municipality itself has got the powers that any dangerous trees which are there, which they feel that it may come down to clear it. Dangerous tree prove कोण करतलो? Municipality can prove, chairperson municipality can prove, municipal CO can prove, or the deputy collector has to prove. Somebody has to say it is a dangerous tree न्ही, मागीरच ती कट करू शकता न्ही। म्हाका दिसता चेअरपर्सन किंवा खंयच्या पंचायतीक पावर आसा, द पावर इज विथ डेप्युटी कलेक्टर ओनली। He has to say that he dangerous tree आसा म्हणून। As far as disaster management is concerned, आम्ही myself 50,000 rupees is given to each municipalities for tree cutting and all. स्पीकर सर, हो इश्यू असो आसा, इश्यू परत अडकला।
50,000 तुम्ही दिता तेतून खंयचें झाड जायना. मिनिस्टर सर हांव तुमकां इतलेंच सांगता, काल राती 22 झाडां पडली. इमॅजिन ही 22 झाडां म्हज्या बिचोली तालुक्यात पडली. एक ती चौगांचे जर पडली आनी जर कितें मेल्लो जाल्यार मागीर कितें तुमी 50,000 रुपया दिवन अडकले. हो इतलो विश्व आमकां सगळ्यांक खबर आसतना व्हाय डोंट यू इन्क्रीज त्यांची म्युन्सिपालिटी कडेन चड फंड दिया. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिक्स, विन्सन रोझारियो आणि सानिका नागवेकर. शुक्रारा सकाळी वास्को शांतीनगरांतल्या गणपती देवळा कुशीक पार्क केल्ले बशीक उजो लागलो. कोणाक दुखापत जावंक ना, पूण बसीचो लासून गोबोर जाला. उजो पालोवपी दळान वेळार धांव घेत उजो आटापांत हाडलो. पळयात. चार जाण 2 मिनटान आमकां एक कॉल येयले पणजे आमचे हेडक्वॉर्टर कंट्रोल रुमाच्यान ती बशी उजो पेटला. इमिजिएटली आमचे ड्युटी टर्न आवट केले. पयले जाल्यार हांगा उजो चालू आसलो, उजो पेटलो आनी आमी आमचे ड्युटी करून फालयलो तो. आनी उजो पेटपाचो कारण सांगूंक शकना, पण ते हाय टेन्शन आहा तेका तेंकोन गाडी लायिल्ली आनी रातचो वारोय आसलो आनी आमकां कंटिन्यू कॉलाय आसली. सो आमी पावले उपरांत 1 वरा भितर फालयलो. लॉस कशें? लॉस अंडर इन्वेस्टिगेशन. गोवा 365 खातीर हिरू महाले, समृता खणगांवकर आणि सानिका नागवेकर. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळय फुडल्यो खबरो. पीडब्ल्यूडीचो रस्तो विभाग अतिरिक्त जबाबदाऱ्यो सांबाळटा. देखीक आपल्या बाबत कामाक लागून लोकांक थेट मरणाच्या दारात व्हरपाचें काम करता. रस्ते सोडातच जेट पॅचर नावाचो प्रकार लोकांच्यो गाडी पॅच करपाचेंय काम करपाक शकना. पळयात आमच्या विन्सन रोझारियोचो रिपोर्ट. हे आतां आमी आसा ते जीएमसीच्या फुडल्यान नियर जीएमसी आनी हे सबवे न्हू, पूण हेजो फ्लायओवर आनी हिंगा हे जीएमसीन येवपाचें. सो हिंगा आतां अशें जाल्लें पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट आनी स्पेशली रोड डिपार्टमेंट एक ब्रेड कसो म्हणल्यार कितें जालें, हिंगा जायतेच पाड्यांनी जेट पॅचराचेर हिंगा हॉट मिक्सिंग घालून दांबोर घालून हिंगा पॅचअप केलो. पूण जेट पॅचराची गॅरंटी अशी सांगलेली 18 मंथ्स म्हणून. पूण हिंगा हे जाल्लें ब्रेडाच्या भाशेन एक हेचो पिठाचो ब्रेड जितलो पळय हेंचेर हे पावस पडलो आनी ब्रेड पळय कसो सॉफ्ट जावन एवापरेट जाता, डिसअपियर्ड जाता, तसो हिंगा दांबोर असो हिंगा डिसअपियर्ड जाल्लो आहा. हे पीडब्ल्यूडीचो स्टँडर्ड एंड क्वॉलिटी ऑफ वर्क लायक अ ब्रेड हे जावन पिठाचो पावडर जावन पळय कसो हे डिजॉल्व जाता. सो ते भाशेन हिंगा दांबोर डिजॉल्व जाता. सो ही आतां गोंयच्या हॉट मिक्सिंगाची आनी रस्त्याची क्वॉलिटी पळय ही तुमकां हिंगा पळोवंक मेळटा. हिंगा अशीच ट्रॅफिक जॅम जाता आनी हेका लागून हिंगा ट्रॅफिक स्मूथ मूव जावपाक मेळना. कित्याक हे कोणाचो गुन्यांव हिंगा पुलिसाचो गुन्यांव कांय ना. हिंगा पुलीस आसता हिंगा, पूण आतां तीग जाण हिंगा पुलीस आसता, पूण पुलिसेक लागून जायना. हे पीडब्ल्यूडीच्या हेका लागून हिंगा सगळ्या लोकांक त्रास पडटा, लायफाचे प्रॉब्लेम जाल्ले आहा. आनी हे बाद रोड हिंगा जस्ट म्हाका दिसता 3 months बिफोर ओ 2 months बिफोर जस्ट बिफोर द रेन हिंगा जेट पॅचरान व्हडले हें घातलेलो हिंगा दांबोर घातलेलो. तो आतां हिंगा कितें जाला तो पळय.
बांबोळे गोमेको मुखार फोंड तोंडां उक्ती घालून सोडल्यार हात पांय मोडून घेतिल्ल्या प्रवाशांक ट्रिटमेंट घेवपाक सोंपें जाता अशें म्हणत हांगा PWDन आड नदर चलयले जाल्यार खबर ना. पूण तसो डावट मारता खरो. फ्लायओव्हरा पोंदा खड्डे आसात. हेर रस्ते खड्डे मुक्त जाले नाच. गोमेकोत पेशंट घेवन येतल्या एम्ब्युलन्सींक हांगाचे खड्डे येवकार दितात. लोकांक GMCत विकास दिसता. GMC भायर कित्याक दिसना काय? हे आतां पळय म्हापसा सोडया हो पेंजीम सोडया एम्ब्युलन्स हे सायडीक येता. एम्ब्युलन्स येवपाचो हो सर्वीस रोड आनी हिंगा तो पळय तूं एम्ब्युलन्स भितर सरपाक हिंगा ह्यो पॉट होल कवलो आहा तो पळय. गोवा 365 खातीर विन्संट रोजारियो, डायलन रॉड्रिक्स आनी ओमकार देशप्रभू. विधानसभेत खण व्यवसायाचेर चर्चा बरीच गाजली. ऑक्टोबर सावन मायनिंग सुरू जातले. विधानसभेत मुख्यमंत्र्यान स्पष्ट केले राज्यात फुडल्या 15 दिसांत आनीक 3 खण ब्लॉक भाड्यान दितले. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान विधानसभेत सांगले. स्पीकर सर, मायनिंग सुरू जाले हो हांव क्लियर कट सांगता. केन्ना सुरू जातले काय सर? काबराला नोदोळ सांगला मायनिंग सुरू जायना म्हणून. झाले ते सोडून जायना स्पीकर सर, ना हे चूक आहा. हा हा हे गरम उदी काड. हय सारकें सारकें. अरे सावताक जाऊन झाले ना म्हणू नका ना. सावताकूय कर म्हटला. स्पीकर सर, म्हाका लाडू खावू नका. हांव लाडू खावपाचो मनीस न्ही. एक तकलेन धरा स्पीकर सर. मायनिंग ट्रान्सपोर्टेशन खातीर मया स्पेसिफिक स्पीकर सर, आमी नो मायनिंग लीज ऑक्शन केले. भितरलो एक मायनिंग ऑलरेडी सुरवात जाले. दुसरो मायनिंगाक आतां रोखडेच EC मेळटली. भितरल्यो 2 मायनिंगाक 2 लिजाक ऑक्शन गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन आहा. उरलेल्या लिजांचे ऑक्शन गव्हर्मेंट ऑफ गोवा कडेन आहा. आमची कमिटी जी आहा न्ही कम्प्लिटली मॉनिटर करीत आसा फास्ट ट्रॅक करून. म्हाका दिसता ऑक्टोबर पर्यंत उरलेल्या 4 ते 5 सर्वेयर कोण तुजो? सर्वेयर कोण तुजो? हे सगळे ब्लॉक्स करता ते? स्पीकर सर, पयलीं आमच्या कडेन इन हाऊस सर्वे करताले. आतां आमी जे आहा पळय न्ही ते जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हांची मदत घेवन सर्वे करता. पयले ब्लॉक जे केले पळय न्हू ते आमी ओन केल्लो, आमच्या सर्वेयरान केल्ले. आतां तुमचे कडेन सिनियर जिओलॉजिस्ट ना, तुमचे कडेन सर्वेयरूच ना. स्पीकर सर सांगता हांव, आमी कशें आहा ताका सगळी इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटांतल्यान सगळी मेळटा. तें म्हाका खबर आहा, ती बरी गजाल, मेळपाक जाय अशीच. ओके, कारण सगळे अपडेट करीत आसतात टायम टू टायम. आतां ऑलरेडी ते ताका फुडली इन्फॉर्मेशन दिवंक ना. स्पीकर सर, 3 पोस्ट एम्पॅनल करता सर्वेयरांक. हांव एक स्पेसिफिक स्पीकर सर, 3 पोस्ट ऑलरेडी जिओलॉजिकल सर्वेयरचे आमी ऑलरेडी क्रिएट केले आसा. तेच तिगूय जाण प्रमोट जातले. ते आतां तुजो होंडा आसा तितूलोच एकटो सांगतो. होंडा काळे कुळ्या बी तो ब्लॉक केला, तो कोणे केला? होंडा कुळ्या बीन केला तो पयलीं सर आमच्या सर्वेयरान ओन केला. सर्वेयर येतो? स्पीकर सर, एक सर्वेयर आमच्या कडेन ऑलरेडी म्हणजे आमची ओन इन हाऊस जो आमचो ज्युनियर जिओ आहा पळय न्ही, ज्युनियर जिओलॉजिस्ट, त्याच्या कडल्यान आमी तो करून घेतलेलो. स्पीकर सर, अंडर द एक्ट कॉम्पिटंट आसपाक जाय म्हणून आहा. कॉम्पिटंट टू मॅनेज द अफेअर्स, कॉम्पिटंट ऑफिसर. हो कॉम्पिटंट ऑफिसर मायनिंग डिपार्टमेंटान कोण आहा? स्पीकर सर, आमच्या कडेन जिओलॉजिकल ज्युनियर जिओलॉजिकल सर्वेयर जे आहा पळय न्हू ते आसात. ते आतां सिनियर जिओलॉजिस्टचे पोस्ट क्रिएट केले 3 आनी ते ऑलरेडी आतां वतले. स्पीकर सर, आमी उरलेले आतां 3 ब्लॉक तेणी सांगला पळय न्ही, तो सावथातले 2 ब्लॉक, सावथातले 2 आनी नॉर्थातलो 1 अशे 3 ब्लॉक ह्या फुडल्या 15 दिसाच्या भितर आमचें ऑक्शन जें आसा पळय न्हू ते ऑक्शन जाता तितके बेगीन. आतां पर्यंत आमी ऑक्शन प्रिमियम आमकां 163 crores ऑलरेडी आयलो. बाकीच्या डिटेलान वचना. एप्रॉक्सिमेटली आमी टार्गेट दवरलेलो आमकां 500 कोटी येतले म्हणून. भितरले 200 कोटी जे आसा पळय न्ही हे आमकां आयले निदान. कारण तुमकां बरेचशे फावटी पयलींचे आसले ते येवपाचे काय ग्रीन सेसा ते रिकवर कित्याक केले? लास्ट टाइम यू सेड यू वुड रिकवर इट. पयलींचे आसले ते 200 सदस्य बसून घ्या, कंप्लीट करपाचे. 35,000 ताजे उदक सोडले काय म्हणून विचारता हांव. आमच्या सँड पॉलिसीच्या बाबतीत उलयता आसतना आमची 2 कडले हे आहा पळय न्ही आमकां EC ऑलरेडी मेळ्ळा. 3री EC आमी एप्लाय केल्या आनी एकदां थोडोसो कोर्टांतली केस आमची सेटल जाली काय आमी रितसर आमी लायसन्सीस सँड मायनिंगाक ह्या वर्सा दिता. 100% सँड मायनिंगा खातीर रितसर लायसनां दिवपाक जाय पळय न्ही ती लायसनां दिता. रितसर रेव तेंच्यांनी रॉयल्टी भरून काडची. हो प्रोसेस तो कंप्लीट केलो ऑलमोस्ट.
मशिनान काडटा. मशिनान काडूंक दिना. मशिनां पंप लावन न्ही जे हितून ट्रेडिशनल पद्दतीत काडटले. गोवा 365 खातीर विन्सेंट रोजारियो, मनीषा जाधव आणि वैष्णवी साळगांवकार. राज्यात सध्या उटंगराच्या पावसाक खर वाऱ्याचो सांगात मेळिल्ल्यान चडशा घरांचे लुकसाण जाला. बेरेस्तारा रातीकडेन नेटाच्या वाऱ्याक लागून वास्को न्यू वाड्यार शेजारच्या एका घराची लोखणाची शेड हुमटावन नळ्यांच्या घरांचेर पडली, जाका लागून 4 घरांचे लुकसाण जाला. तशेंच एके बायलेक किरकोळ दुखापत जाल्या. पळयात पुराय बातमी. अकरांक सुमार वारो येयल्लो थंय. काल 11 सुमार वारो येयल्लो तेन्ना हे ऑपोजीट जी घरां आहा पळय न्हू तेंचे वाऱ्या बरोबर सगळे जे वयली शेड आहा ती सगळी वाऱ्यान ह्या सायडीन येयली. आनी तुमी हे पळयता न्ही सगळो फूल शेड न्ही तेंची फूल भितरल्यान येयली भायर सरली आनी ह्या 2-4 घरांक आमच्या डॅमेज केलें म्हणटानी. आनी सकयल घरान जी घरान रावताली आई बी पळय न्हू वयल्यान जेन्ना शेड पडली तेंच्या तकलेचेर नळो बिळो पडलो. ती काल आमी हॉस्पिटलांत पयली आनी रोखडोच येतिनाक फोन केलो. येतिनाक फोन केल्या उपरांत येतीन रोखडो येयलो. येतीन फोन रोखडो येयल्या उपरांत तेणी सगळें कॉर्डिनेट केलें हांकां मामलेदार ऑफिसान तेणी सगळ्यांक फोन करून सगळ्यांक आपयले. तलाठी येयलो हांगा काल आनी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे येयले. पोल्स जे आहा इलेक्ट्रीक पोल्स ते पडले. मागीर तेणी बॉन्ड ते म्हणून ते बॉन्ड सगळें केलें. सुमार असो पावस स्टार्ट जालो आनी जोरान वारो मारपाक स्टार्ट जालो. आमी घरान आसले सगळे पळयताले जोरान वारो मारपाक लागलो आनी खडा कोणाचें कितें जालें तेंच कांय कळना लागलें. एक्झॅक्ट कितें जालें कोणाक दिसलें आपली टाकी पडली कितें जालें. वयर येवन पळयता जाल्यार हे हांगाचे आमचे हे आहा ते स्लॅब आसले ते स्लॅब सगळे उखलून तेजे वीथ चॅनल तेजे पायप आसले ते सगळे पत्रे सकटूच येयले ते. आनी आमचे नेबर आहा भाटकराचे घर तेचे वयल्यान सगळे तेजे घरार एंगलार बिंगलार सगळे पडलेले आहा. तेतून एक बायल मातशी मायनर अशी इंजरी जाला. ताका 3 टाके घातला चिकले व्हरून रोखडे. तशेंच आमी रोखडे मागीर आमचो वॉर्ड कावन्सिलर येतीन रोखडे ताका फोन मारलो. तो देवासारसून रोखडोच धांवून येयलो आनी ती लायट गेली वायरी तुटलेल्यो सगळ्यो. ते येतिनान मागीर रोखडे 108 हेका आमच्या एम्बुलन्साक आपयले फायर ब्रिगेडीक आपयले. सो आमचो तलाठी अमरीश बाब तो ताका आपयले तो येयलो रोखडो. इलेक्ट्रीक म्हणजे मनीस येयले आनी रोखडे तेंच्यांनी मागीर ते इलेक्ट्रीक म्हणजे तेंच्यांनी हे बी करून दिले. एमर्जन्सी लायट आमकां स्टार्ट करून दिली. 11 वाजता आमी वारो खूब येयलो हिंगा आनी आमचो शेजारीचो शेड आसा पळय शेड आख्खो येवन आमच्या सगळ्यांचो 4-5 घरांनी पडले ते शेड आनी आमकां कोणाकूय कांय जावना पूण ते बायलेक मातसो चड तकलेन लागलो ताका. 11 सुमार म्हाका फोन येयलो म्हाज्या वॉर्डांतल्यान. तेंच्यांनी म्हाका फोन केलो की एक तेंची शेजाऱ्याची एक शेड पत्र्याची शेड जी आसलेली ती खंय तरी हुबोन 4-5 घरांचे हेचेर पडली रुफिंगाचेर पडली आनी तेजे एंगल आनी चॅनल जे आसा ते सारके पियर्स करून रुफींग पियर्स करून भितर गेले. सो तेवून कोणाक अशी व्हडलीशी अशी कांय हें जावंक ना. फक्त एकूच आमची आई आहा ती म्हाका आसतली 70 वर्सांची ती. तिचे तकलेचेर म्हाका दिसता तो नळो पडून तिका 3 टाके पडले. तेंचे लोकांचे मात डॅमेजीस खूब जाल्ले आसा. राती मागीर अंडर डिजास्टर मॅनेजमेंट हांवें तलाटीक फोन केलो आनी खरेंच वालोड तलाटीक आमच्या अमरेशाक तितून राती फूल नायट हांगासर रावलो आनी जी लायट गेली आमी डिपार्टमेंटाक जे मनशांक आपयले फायर ब्रिगेड खंय तरी ऑक्युपायड आसलेली ती आतां 10 सुमार परते येतले आनी हे जी चॅनल बीन सगळे ते कितें पडलेले आहा ते क्लियर करपा खातीर आतां सुरू करतले. गोवा 365 खातीर हिरू महाले, समृता खणगांवकर आणि संगीता ओली. घेऊया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळया उरिल्ल्यो खबरो. अर्थमंत्री निर्मला सीतारामनान केल्ले केंद्रीय अर्थसंकल्पाचेर विरोधक टिका करता.
पूण सगळ्या स्तराचेर बजेटीन देशाची प्रगती जावपाचेर भर दिला अशें म्हणत भाजपा वांगड्यांनी अर्थसंकल्पाची तोखणाय केली. पळयात. कंपेर टू अदर स्टेट ओके युथा खातीर खुबश्यो गोष्टी बऱ्यो केल्याय. आतां तुमी म्हटल्या तशें स्पोर्ट्सानय यूथ फुडें येवपाक जाय. हाचे पयलींचे बजेटीचे जर प्रोविजन पळयलें टू प्रमोट एथलेटिक्स जाल्यार कंपेरेटिवली जर पळयलें जाल्यार हे जे प्रोविजन ह्या बजेटीन जे केल्ले आहा हेच चड आसा. सरकारान आमी पळयतात डिटेलान वचपाक खूब गोश्टी आसात, पण शॉर्टकट्स जर सांगपाचें मेळ्ळें जाल्यार ह्या बजेटीन आमचे विरोधक कितें म्हणू, पण जेका बजेट आनी फायनान्शियल जी आस्पेक्ट कळटात तांकां सांगपाची गरज ना. तांच्यांनी जे बजेट वाचले, विचार केलो, जे दाखोवन दिता हे बजेट ही सर्वतोपरी सगळ्या स्तराचेर ह्या बजेटीन ह्या देशाची प्रगती सादच्या खातीर, ह्या देशाची जी गरीब जनता आसा, जे भुरगे आसात, ते हांवें म्हटलां तशें वुमन्स आसात, गर्ल्स आसात, शेतकरी आसात, हे वेगवेगळ्या पद्दतीन बऱ्यापैकी हे बजेटीत प्रोविजन केल्लें. म्हाका दिसता खंय तरी फक्त आंध्र आनी बिहाराचे घेवन तांणी तेजे एक्स्ट्रापोलेट हेच पयलीं बोवाळ करपी सुप्रिया सुळे आशिल्ली. म्हाका दिसता तांकां विशय ना म्हणून अशें येता, पण प्रत्येक स्टेटीचो मेन्शन बजेटान येतलो अशें नासता. बट दॅट डज नॉट मीन एवरी स्टेट वील नॉट गेट समथींग. आतां फॉर एग्जाम्पल जशें सरान सांगलें अबाउट द ट्रायबल डिपार्टमेंट, ताज्यो ज्यो स्किम्स आसात त्यो गोंयांत बेनिफीट जावच्यो ना काय, त्यो बेनिफीट जातल्यो. मागीर ज्यो हायवेज आसा म्हणजे पयर नितीनजी गडकरी जेन्ना गोंयांत आयले तांणी ज्यो अनाउन्समेंट्स केल्या ताजो बेनिफीट जावचो ना. सो प्रत्येक गजाल ही बजेटान वचची ना. म्हाका हांवें जशें सांगलें की विरोधक हे अपप्रचार करपाक लागले, तितलेंच म्हाका दिसता. एक म्हळ्यार न्यू टॅक्स रेजीम हाजेर खूब क्रिटिसिजम्स वता सगळे कडेन की न्यू टॅक्स रेजीम इज नॉट बेनिफिशियल फॉर एवरीबडी. फर्स्ट अँड फॉरमोस्ट न्यू टॅक्स रेजिमान स्लॅब्स चेंज केल्ले आसा. थोडे एक स्लॅब जो आसा तो स्लॅब ताणें 1 लाखान वाडयला आनी ज्याच्या खातीर बेनिफीट लोकांक मेळपाचें आसा. दुसरी गोश्ट स्टँडर्ड डिडक्शन सॅलरीड एम्प्लॉईज हू आर ऑप्टिंग फॉर न्यू टॅक्स रेजीम स्टँडर्ड डिडक्शन 50,000 वयल्यान 75,000 वयर व्हेल्लो आसा. सो हे दोनूय आस्पेक्ट जे हांवें मेन्शन केल्या तातूंत क्युम्युलेटीव बेनिफीट फॉर salaried individuals opting for new tax regime 17,500 आसा मॅक्सिमम बेनिफीट. आणि एक गजाल खरी कौतुकास्पद आसा की डिस्पायट क्रिटिसिजम आज हांवें वाचला पेपरार सकाळी की CBDT चेअरमॅन हॅज सेड दॅट ड्युरींग फायनान्शियल इयर 23-24 आतां रिटर्न फायलिंग डेट 31 जुलय आसा, टील नाव 66% ऑफ taxpayers have opted for new tax regime. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, मनीषा जाधव आणि संगीता ओली. इंडिगो एअरलायन्साच्या विमानाचे टॉयलेटी स्मोकिंग केल्ल्यान आंध्र प्रदेशातल्या बिकनूर हांगच्या गड्डम श्रीनिवास या 45 वर्सां पिरायेच्या प्रवाशाक दाबोळी विमानतळ पुलिसांनी अटक केलो. ही घडणूक हैदराबाद सावन गोंयांत वचपी 6E984 विमानात घडली. डीवायएसपी सलीम शेख हांणी दिले माहिती प्रमाण विमानान उड्डाण केले उपरांत दुबावितान विमानाच्या वॉशरूमात सिगरेट पेटयली. या कृत्याक लागून धुवराचो उजो पालोवपाचो गजर सुरू जालो. ताका लागून विमानात आशिल्ल्या प्रवाशां मदीं भिरांत पातळ्ळी. अलार्म वाजल्या उपरांत दुबावितान सिगरेट टॉयलेटींत पालयली अशी माहिती मेळ्ळ्या. ही परिस्थिती बेगोबेग अधिकाऱ्यांक कळयली आनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 287 खाला गुन्यांव नोंद केला. फुडलो तपास सुरू आसा. राती एक कंप्लेन आयिल्ली हांगासरल्यान CISFन आमकां कंप्लेन दिली अलॉंग विथ वन पॅसेंजर बाय नेम गद्दाम श्रीनिवास सन ऑफ गंगाराम एज 45 years. वो आंध्र प्रदेश रावपी आनी वो राती 24 तारखेर रातचो फ्लायट ताणें घेतलो हैदराबाद टू गोवा. आनी हे फ्लायटीर येता आसतना एक 10 मिनटां फ्लायट उरलेली गोवा हितून लँड जावपाक आनी त्या टायमाचेर एका पायलटाक एक फायर अलार्म मेळ्ळो फ्लायटीचेर. सो तेचेर मागीर इन्वेस्टिगेशन केलें आनी तांकां कळ्ळें की एकटो मनीस भितर लॅबोरेटरी टॉयलेटीन भितर तो सिगरेट ओडटालो आनी सिगरेट ताणें लायट करून तो ओडटालो. सो तेजे वयल्यान मागीर ताका एप्रेंट केलें, तेणें कन्फेसय केलें की आपूण सिगरेट ओडटालो म्हणून. आनी तें सिगरेट ताणें
हितून ते फ्लश आउट केले आपले लॅबोरेटरीन. मागीर ताका हाडून इन्वेस्टिगेशन करून ताका तेंच्यांनी हाडून इन्क्वायरी मागीर आमकां हँडओवर केलो CISFाक, इंडिगो एअरलायन्सान. आनी मागीर ते आमी घेतकूच ताजेर आमी FIR रजिस्टर केला अंडर सेक्शन 287 ऑफ भारतीय न्याय संहिता आनी फर्दर इन्वेस्टिगेशन ते चालू आसा. गोवा 365 खातीर हिरू महाले, मनीष परब आणि ओमकार देशप्रभू. कांय सुवातांनी उटंगराचो पावस पडूं येता जाल्यार कांय कडेन वत आनी पावसाचोय खेळ पळोवपाक मेळटलो. हवामान विभागाचो अदमास. उटंगराचो पावस पडपाची शक्यताय आशिल्ल्यान IMDन शुक्रार मेरेन ऑरेंज अलर्ट दिला, जाल्यार 29 तारखे मेरेन येल्लो अलर्ट वाडयला. शुक्रारचे चडावत आनी उणें तापमान 30 डिग्री सेल्सियस आनी 25 डिग्री सेल्सियसा मजगती उरतले. कांय कडेन वादळी वारो घोळूं येता. लोकांनी जतनाय घेवची IMDचो सल्लो. शुक्रारा ऑरेंज अलर्ट, 27, 28 आनी 29 तारखेक येल्लो अलर्ट. 29 तारखे मेरेन उटंगराचो पावस, गळटलो वादळी वारो. शुक्रारचे तापमान 30 डिग्री सेल्सियस आनी 25 डिग्री सेल्सियस. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आनी आयचे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.